शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबईतर्फे संवाद नात्याचा कविता.comचे मासिक संमेलन संपन्न. शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई आयोजित संवाद नात्याचा कविता.comचा या शीर्षकाखाली मासिक कवी संमेलनाचा कार्यक्रम कोपरखैरणे येथील राफ नाईक विद्यालय येथे पार पडला. राज्य पुरस्कार कवयित्री व गझलकार सौ ज्योत्स्नाताई राजपूत मॅडम व आजच्या कवी संमेलनाचे प्रमुख मान्यवर म्हणून लाभल्या. कविता.comच्या माध्यमातून अगदी 4 वर्षाच्या बालिकेपासून 75 वर्षाच्या ज्येष्ठापर्यंत कविरसिकांनी या संमेलनात सहभाग घेतला. आपल्या कवितांमधून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर काही कवींच्या वाणीतून येणाऱ्या शब्दांनी तर अक्षरशः सर्वांचे डोळे पाणावले. आजच्या कवी संमेलनाला उपस्थित राहिलेले मानाचे ज्येष्ठ गझलकार आप्पा ठाकूर, रामकृष्ण पाटील, केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव, धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप, ज्येष्ठ कवी दशरथ रोकडे, स्नेहा राणी गायकवाड, ॲड छाया गोवारी, मानसी राऊत, संध्या देशपांडे, डॉक्टर सुमेध वैद्य, लक्ष्मण माने, समन्वयक श्री रमेश सकपाळ इत्यादी नवकवींना अर्थात उमलत्या फुलांना शुभेच्छा दिल्या. .comचे निर्मिती सूत्रधार प्राध्यापक रवींद्र पाटील सर आणि त्यांचे संपूर्ण समूह तळागाळातील लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याची खूप मेहनत घेत आहेत. त्यामध्ये कवी वैभव वराडे, जितेंद्र लाड, शंकर गोपाळे, नारायण लांडगे पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत होते. मराठीचा बोल, माझ्या मराठीचा बोल वाजे काळजात खोल. मराठीचा बोल, माझ्या मराठीचा बोल वाजे काळजात खोल. मराठीचा बोल ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल. मराठीचा बोल, माझ्या मराठीचा बोल वाजे काळजात खोल. मराठीचा बोल तवा शिव बालामाची जन्म आली हो नवलाई. तवा शिव बालामाची जन्म आली हो नवलाई. वादते लाला बोलली, वादते लाला बोलली, उजेडाच्या कामी आलो. वादते लाला बोलली, उजेडाच्या कामी आलो. उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. ती एक पडगावकरांचं वाक्य की कोरे कोरे कागदावर कितीही छापलं तरी ओठातून आल्याशिवाय ज्ञान स्थापलं. आपली कविता आपण सादर करणं, दुसऱ्या कोणीतरी बोलणं, त्यापेक्षा आपली कविता आपण जास्त पोहोचवू शकतो, कारण त्या कवितेमध्ये आपल्या भावना असतात. यांनी कविताबद्दल मला आज्ञा माहिती दिली. त्यांचं मला संदीप खरेची आठवण झाली. फार सुंदर कविता सादर केली. सगळ्या छोट्या मुलांनी फार सुंदर कविता सादर केल्या. मला एक आनंद वाटतो की या कविता.comचा फार भव्य असं एक कार्यक्रम आयोजित केला आणि आमचे सन्माननीय रवींद्र पाटील सर, सन्माननीय रमेश सर आपले यांनी मला एक व्यासपीठाचे अध्यक्ष स्थान दिलं. हा मी भारावून गेलो. आमची खानदेशातील मंडळी सर्वी आपल्या ताई साहेब त्यांनी आज नवी मुंबई आपल्या आरोग्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आम्ही खानदेशवासीसुद्धा कोण गावावरून आलं आहे, कोण कुठून आलं, कोण कुठून आलं या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली. आणि आपल्या आज संतांच्या मनातून जी कीर्तन रूपी सेवा होते तसे आज आमचे बालकवी छोटे छोटे त्यांनी खूप चांगला असा एक कवी म्हणजे त्यांच्या मुखातून खूप चांगल्या सुंदर अशा कविता त्यांनी प्रसारित केल्या. त्याबद्दल मी यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला त्यांनी सांगितल्याबद्दल सगळ्यांनी मी आभार आहे. संवाद नाट्याचा या कार्यक्रमाला मी पहिल्या शुभारंभाच्या प्रयोगापासून आहे. मध्ये एक पहिला संमेलन झालं, त्याच्यामध्ये होते एक वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाला पण मी होते. रवींद्र असतील, वैभव असेल, जितेंद्र असेल, ही सगळी माझी भावंडं आहेत. आणि हा त्यांचा जो प्रवास चालू झाला आहे तो फक्त तळागाळातील लोकांना, छोट्या लहान मुलांना स्टेजचं डेअरिंग यायला पाहिजे आणि कवितेचा हे गौरव ते पुढे घेऊन चालले. मी त्यांच्याबरोबर नसले तरी ते मला वाटतं महिन्यातून 4-5 दिवस तरी बाहेर जिथे
जिथे त्यांना बोलवलं जातं तिथे ते कविता पुरवण्याचं काम करतात. आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याला समजलं असेल की 4-4 वर्षाची मुलंसुद्धा इथे येऊन स्टेजवर येऊन कविता सादर करतात. 4 वर्षाची मुलं लिहू शकत नाही, पण हे जे स्टेज आहे त्या स्टेजवर उभं राहण्याचे जे धैर्य आहे ते कविता.com सर्वांना देते आहे. कवितेच्या गणगोतामुळे जे काही नातेवाईक म्हणजे जे निर्माण झालं, रक्ताचंच नातं नसतं, तर हे कवितेचं हे शब्दांचं नातं आहे. आणि माझ्या कविता.comला मनापासून शुभेच्छा आहेत. मी त्याच्यासोबत होते आहे आणि शेवटपर्यंत असेल. तर सर्वांना शुभेच्छा. हा कार्यक्रम असाच पुढे जावा अशी मनापासून. अजून एक प्रश्न मला विचारायचा का अनेक साहित्य संमेलनाला आपण जाता आपल्या अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत त्या ठिकाणचा अनुभव आणि आपल्या कविता.comच्या इथला अनुभव ह्यातला थोडासा मला फरक तुमच्याकडून जाणून घ्यायचा होता. फरक जाणून घ्यायचं म्हणजे भाकरी कविता जी मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोलली असेल. पहिल्यांदा डोळ्यातून पाणी आलं आज, कारण हे माझं घर आहे आणि हे जे सत्कार केला आहे माझा पहिला जी काही भेट दिली ही भाकरी त्यांनी दिली हे इतकं अनोखं आहे की सगळ्यांनाच बिल्डिंगमध्ये राहो, बंगल्यात राहो की कुठेही राहो, पोटाला भाकरीच लागते शेवटी. आणि ती भाकरी जी यांनी मला दिलेली आहे ही आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. आणि हा माझा परिवार आहे, त्यामुळे खरंच आज खूपदा डोळ्यातून पाणी आलं, अनेक कविता ऐकून आलं. आणि माझा परिवार असल्यामुळे हे जे माहेरपण केलं आहे यांनी हे आयुष्यभर लक्षात राहील. खूप मुळात नात्याचा कविता.com हे नावच तुम्हाला सुचलं कसं? हा संवाद नात्यांचा कविता.com नाव सुचलं. संवाद नात्यांचा हे वैभवचं टर्म्स आहे. वैभव कवीने त्या ठिकाणी डिझाईन आणि कविता.comसाठी आमच्याकडे किती नावं आले असतील, भरपूरच ऑप्शन होते. पण त्यातनं आदरणीय जितेंद्रजी लाड आणि मी आणि वैभव शंकर आणि नारायण इथपर्यंत पोहोचलो की नाही कविता.com शब्द आम्हाला ह्या नवीन पिढीशी जोडायचं होतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी .com हा शब्द घेतला की जेणेकरून टेक्नोसेवी जी काही जनरेशन आहे ती कविता ना म्हणावी, कविता जागवावी, जगवावी आणि सांगावी हा उद्देश होता आमचा. कविता.comमध्ये तुम्ही एकदम लहान मुलापासून थोरापर्यंत सर्वांनाच संधी देत आहे. खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे. आज पण मी प्रत्यक्ष पाहिलं की खरंच एक प्रत्येकाला सांगावं असं नाही वाटलं की ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आपोआप हे झाले. खरोखर एक चांगला तुमचा हा उद्देश आहे. ह्या उद्देशाने तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही तुम्हाला पोचवूच, पण पोचवत असताना आपण पुढची दिशा तुमची कशी असेल? पुढची दिशा सरळ एकदम स्ट्रेट फॉरवर्ड जाणारी आमची लेकरं आहेत, आम्ही आहोत. कारण आमचं कविता.comचं ज्योत्स्नाताई आमच्या ऐकताय एक वैशिष्ट्य आहे की कविता असेल, रांगोळी असेल आणि फूल असेल हे जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्वत्र त्या ठिकाणी वंदिले, पूजिले आणि गायलं जातं. आणि म्हणून आम्ही कविता.com लग्नामध्ये असेल, दसऱ्या विधीला असेल किंवा एखादा निवृत्ती समारंभ असेल, कोणाचा वाढदिवस असेल किंवा लहान मुलांच्याही वर्गांमध्ये म्हणजे ह्या रापणाईक विद्यालयामध्ये आदरणीय नाईक साहेबांनी तर एवढं आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. नव्या मुंबईतलं कुणीही या ठिकाणी येताना कविता सादर करून जातं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हा निरोप जायला पाहिजे की आम्ही मानधन घेत नाही, फक्त मान घेतो, धन अजिबात घेत नाही. तुमचं धन तुमच्याकडे ठेवा, फक्त आम्हाला मान द्या, ही एक आमची ना कायम विनंती असते. आणि मला वाटतं रसिक त्याला साथ देत आहे.